मराठी रिक्षा चालकाला परप्रांतीयांची मारहाण। मराठी विरोधात माजुरड्या भैयांचा मुंबईत संप। जगह स्ट्राइक है और आप लोग जब तक हम लोगों की मांग पूरी नहीं होती तब तक हम लोग 3 दिन का स्ट्राइक करेंगे। मराठी नाकारणाऱ्या भैयांचा माज कोण उतरवणार? मराठी बोल, मराठी बोल, नाही बोला मराठी, मराठी बोल, नाही बोला मराठी। हा होता त्यातला एक मारणारा, हा होता मारला। 106 मराठी माणसांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवला। पण आता या आपल्या मराठी मुलखातच मराठी विरोधात याच भैयांची, होय अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांची दादागिरी वाढली आहे। पाहिलं, पोटा पाण्यासाठी कामाधंद्यासाठी घराबाहेर पडलेल्या या आपल्या मराठी माणसाला रस्त्यावर घोळक्यानं जमलेल्या माजुरड्या रिक्षा चालकांनी रिक्षा थांबवून बाहेर काढून कसं हुसकावून लावलं। मराठी सक्ती विरोधात रास्ता रोको करणाऱ्या या भैयांची तोंड जरा नीट पहा। हे तेच मराठी द्वेष्टे, महाराष्ट्र द्रोही आहेत, ज्यांना महाराष्ट्रात आपल्या मुंबईत मराठी भाषा नकोय। म्हणून त्यांनी मुंबईसह राज्यभरात मराठी भाषा सक्ती विरोधात संपाची हाक दिली आहे। पुढील 3 दिवस या रिक्षा चालकांनी बंद पुकारलाय। 3 दिन के लिए ऑटो रिक्शा स्ट्राइक बंद है और मराठी बोलने के उपलक्ष्य में बंद रहेगा। 2-3 दिन हम लोग का कोई सुनवाई नहीं हो रहा है। 80 साल 60 साल पुराने लोग को मराठी बोलने के लिए बोलेंगे तो कैसे बोलेंगे, इसलिए हम लोग को न्याय चाहिए थोड़ा बहुत। हम लोग रोक रहे हैं जहाँ जहाँ से स्ट्राइक है, कांदीवली, बोरीवली, गणेश नगर, हर जगह स्ट्राइक है और आप लोग जब तक हम लोगों की मांग पूरी नहीं होती तब तक हम लोग 3 दिन का स्ट्राइक करेंगे। मुंबईत पोट भरण्यासाठी आलेल्या या भैयांची ही मुजोरी पाहिली। या भैयांनी केवळ संपाची घोषणा करून प्रवाशांची नाकाबंदी केलेली नाही, तर त्यांनी या भैयांच्या बंदला पाठिंबा न देणाऱ्या एका मराठी रिक्षा चालकाला बेदम मारहाणही केली आहे। या भैयांची ही मुजोरी इतकी वाढली की त्यांना कायद्याची देखील भीती नाही। मराठी रिक्षा चालकाला मारल्याच्या घटना समोर आल्यानंतर मग मराठी सक्तीच्या समर्थनात भूमिका घेणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून या भैयांना धडा शिकवण्याचा प्रयत्न केलाय। मी मारले पण नाही, का मारला, का मारला, हा होता त्यातला एक मारणारा, हा होता मारला। एक तर रिक्षा व्यवसाय करा तुम्ही, तुम्हाला माझा त्रास नाही आहे, नाही करायचं असेल उलटा बोलू नका, तुम्ही दादागिरी करू नका, हात बोला। शेड्यूल करून मराठी रिक्षा चालक होता, तर तो पॅसेंजर घेऊन चाललेला होता। त्याची रिक्षा अडवली काही अमराठी रिक्षावाल्यांनी आणि त्याला बंद करायला सांगितलं। रिक्षा बंद कर, तो बोला का बंद करू, मला मराठी येते, मला काय या विषयाचे घेणं देणं नाही, मला व्यवसाय करू द्या। पण त्या लोकांनी त्याचं ऐकलं नाहीये मराठी वर्त्यांनी आणि त्याला हे मारहाण केली, त्याची रिक्षाची तोडफोड केली, त्याला मारलं, त्याच्या तोंडाला लागलं पण आहे। तुम्ही मराठी माणसाचा सन्मान करा, मराठी भाषेचा सन्मान करा, मराठी भाषा येत नसेल तर बोला की आम्हाला येत नाही, पण त्याचा अपमान करू नका आणि मराठी माणसाच्या विरोधात बोलू नका, नाहीतर मग मनसे स्टाईल माहीतच आहे तुम्हाला। मुंबईच्या पूर्व उपनगरात याआधी देखील मराठीला नाकारण्याच्या घटना समोर आल्या होत्या। मराठी बोल, मराठी बोल, नाही बोला मराठी, मराठी बोल, नाही बोला मराठी। त्यात कांदिवलीमध्ये आता रिक्षा चालकांची ही मुजोरी समोर आल्यानंतर मराठी भाषेचा या भैयांना किती द्वेष आहे हे पुन्हा एकदा दिसून आलंय। या संपकरी मुजोर भैयांवर आरटीओ आणि पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। मात्र या निमित्तानं काही गंभीर सवाल उपस्थित होत आहेत। महाराष्ट्रात मराठीला विरोध करण्याची हिम्मत येते कुठून? मराठी चालकांना घेरून मारण्याची हिम्मत झालीच कशी? मुंबईकरांना वेठीस धरण्याचा अधिकार या भैयांना कुणी दिला? गेल्या काही दिवसांपासून मराठी न बोलणाऱ्या चालकांवर परिवहन खात्यानं कारवाईचा धडाका सुरू केलाय। मराठीचं तुम्ही प्रशिक्षण घेतलंय? मी मराठी थोडा शिकला होता। मात्र मराठीला विरोध करून संपाच्या माध्यमातून
प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या या मुजोर रिक्षा चालकांवरही परिवहन खातं कडक कारवाई करणार का? मराठी चालकांवर हल्ला करणाऱ्या या गुंड भैयांचा माज पोलीस तरी उतरवणार का? असे गंभीर सवाल या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. संजय कवडेसह संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई.